पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलेला आहेस. ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे. यावेळेला मी तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देत प्रभू तुझ्या चरणी आलेले असताना आज आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू स्वीकार. कारण प्रभू तुझ्या स्वीकारण्यामध्ये आज आमच्या जीवनातली अपूर्णता पूर्णतेमध्ये बदलते. म्हणून आज तू स्वीकार प्रभू. कारण तू आम्हावर अपाट प्रेम करतोस आणि म्हणून तू आम्हाला आज तुझ्या जवळ तुझ्या चरणी या ठिकाणी तू बोलावलेला आहेस. आणि तूच आमच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्तीही तू करून घेतलास. म्हणून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाऊ दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपण गेल्या 2 रविवार पासून आपण मनन करत आहोत. म्हणजे या डिसेंबरच्या सुरुवातीपासून आणि अगदी सुरुवातीला आपण मनन केलो की परमेश्वर देव मरियेला तो आपलं पात्र म्हणून निवडला. बरोबर आहे. आणि तिच्याद्वारे त्यानं या जगामध्ये आपलं कार्य सिद्धीस आणला. आणि कालच्या रविवारी आपण बघितलं कधी आणला, ज्या वेळेला ती होय म्हटली. ज्या वेळेला ती होय म्हटली. आणि आज आपण मनन करणार आहोत येशूचा जन्म होण्याचे कारण. येशूचा जन्म होण्याचे कारण. आणि यासाठी आपण लूक शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 18वं वचन आपण वाचूया. लूक 4था अध्याय आणि 18 वचन. सगळ्यांना मिळालं? मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहे त्यास सोडवून पाठवावे. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देवो. हालेलुया, 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 हालेलुया. पण लूक शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 1 ते 4 वचन जर आपण पाहिलं तर त्या अगदी सुरुवातीला म्हटलेलं आहे वरती, अरण्यात येशूची परीक्षा झाली.
ज्या वेळेला प्रभू येशू परमेश्वराच्या कार्याकरिता आपलं जीवनाचं समर्पण योहान जो बाप्तिस्मा करणारा आहे त्याच्या हाती सोपवतो आणि तो बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आल्यानंतर, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्यानंतर त्याला आत्म्यानं अरण्यात नेलं आणि तो 40 दिवस 40 रात्र काय केलेलं आहे, उपवासामध्ये होता. म्हणजे काय, परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या जवळ होता. आणि 40 दिवसानंतर तो जेव्हा पुन्हा जगामध्ये आला, म्हणजे त्या उपवासातून उठून आला, त्यावेळेला सैतानाकडून त्याची परीक्षा घेण्यात आली. आणि जी 3 परीक्षा आहे त्या 3 परीक्षामध्ये आपल्या जीवनाची सर्व परीक्षा त्या ठिकाणी येते. आणि अगदी सुरुवातीला सैतान त्याला, कारण सैतानाला माहिती आहे की येशू आत्म्याने भरून आलेला आहे आणि तो सामर्थ्य त्याला जे देण्यात आलेला आहे, कारण येशू या वेळेला काय आहे, पूर्ण मनुष्य आहे. आणि जे सामर्थ्य त्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा तो दुरुपयोग करतो का, म्हणून त्याची जी व्याकुळता बघून सैतान त्याच्यावर हल्ला करतो. व्याकुळता म्हणजे काय, तो भुकीने व्याकुळ आहे. आणि सैतान म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहेस तर या दगडाच्या भाकऱ्या कर. आणि आपण वाचतो, येशू म्हणतो, मनुष्य केवळ जगीक भाकरीने जगत नाही. त्यानंतर सैतान त्याला मंदिराच्या उंच अशा त्या कळसावर नेतो आणि तिथून त्याला दाखवतो आणि म्हणतो, हे सर्व जे आहे, हे सर्व जे आहे ते काय आहे, मला दिलेला आहे हा वैभव, आणि मी कोणाला वाटेल त्याला ते देऊ शकतो, आणि तू मला नमन कर म्हणजे मी ते तुला देईन. आणि येशू त्यावेळेला त्याला म्हणतो की वचन म्हणते की तू तुझा परमेश्वर याच्या व्यतिरिक्त कोणासमोरही मनन करू नकोस, म्हणजे नमन करू नकोस. आणि तिथेही सैतानाला काही होत नाही. मग त्याला पुन्हा उंचावर नेऊन तो म्हणतो, आणि त्या दिवशी तिथं सण असते, लोक भरपूर असतात. आणि येशूला चित्तून म्हणतो, वचन म्हणते की तू इथून उडी मार म्हणजे तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून देवदूत येऊन तुला अंतराळी झेलतील. आणि त्याला चित्तवतो. आणि त्यावेळेला देखील येशू काय म्हणतो की वचन म्हणते तू तुझा परमेश्वर याची काय करू नकोस, परीक्षा पाहू नकोस. आणि मग सैतान तिथून त्याला सोडून जातो आणि संधी पाहत असतो पुन्हा कधी येऊन अटॅक करायचं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे तो क्रूसावर जाऊपर्यंत प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या स्वरूपात तो अटॅक करत होता. तर या वचनात आपल्या विश्वासणाऱ्यासाठी परमेश्वर या सगळ्या गोष्टी बोलतो. जेव्हा आपण त्याच्या वरील सामर्थ्याने भरला जातो त्यावेळेला आपली खरी परीक्षा होत असते. आणि त्या परीक्षेला आपल्याला काय केलं पाहिजे, त्यातून आपण विजयी होऊ शकतो. कधी, जर आपण परमेश्वराबरोबर काय झालेली असेल, मुळावलेली असेल तर. हालेलुया, 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 हालेलुया. आणि या वचनामध्ये तो आपल्याला स्वतःबद्दल प्रगट करत आहे. येशू कोणाबद्दल प्रगट करत आहे, स्वतःबद्दल प्रगट करत आहे की तो म्हणतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, म्हणजे तो पवित्र आत्मा जो त्याच्यावर आलेला आहे त्याच्याबद्दल तो या वचनामध्ये तो सांगत आहे. आणि तो जो आत्मा त्याच्यावर आलेला आहे त्याचं कारण काय आहे हे तो सांगतो.
तो काय म्हणतो, दिनाच स्वार्था सांगण्यास आलेला आहे. दिनास स्वार्था सांगण्यास आलो आहे. दिनास म्हणजे काय बोला? अविश्वासी नाही, गरीब लोक. दिन गरीब, ठीक आहे नाही? तुम्ही ऐकलेलं असाल कधी, काही लोक आपल्याकडे येतात, आता येत नाही, आम्ही कॉलनीत असताना तिथं मागत यायचे लोक, दिन आहोत आम्ही, आम्हाला कोणाचा आधार नाही, असा आहे तसा आहे. म्हणजे गरीबास तो स्वार्थ सांगण्यास आलेला आहे. आता या जगामध्ये 2 प्रकारचे गरीब आहेत. किती प्रकारचे? 2 प्रकारचे. एक जो गरीब आहे तो जगिकरित्या गरीब आहे, आणि दुसरा जो गरीब आहे तो आत्मिकरित्या गरीब आहे. तर बघा, या ठिकाणी प्रभू येशू हे स्पष्ट करत आहे की तो या दोघांनाही तो स्वार्थ सांगण्यास आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मनुष्य जगिकरित्या त्यावेळेला गरीब होतो जेव्हा तो आत्मिकरित्या गरीब आहे. हॅलो, समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. मनुष्य जगिकरित्या त्यावेळेला गरीब होतो ज्या वेळेला तो आत्मिकरित्या गरीब आहे. म्हणून येशू म्हणतो की परमेश्वराचा आत्मा आलेला आहे गरिबांना स्वार्थ सांगण्यासाठी. जर प्रियानो, बायबलमध्ये 4 शुभवर्तमान आहेत. कोणतं? पहिलं आमेन, मत्ते. दुसरं मार्क. तिसरं लूक. चौथं योहान. या 4 शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरील जे जीवन होतं त्याचा इतिहास आपल्याला सांगतो. आणि जर आपण त्याच्या जीवनावर जर मनन केलो, तो या जगात असताना बायबल म्हणते तो लोकसमुदायाला बघतो आणि त्यावेळेला तो कळवळीने भरून जातो आणि तो म्हणतो की मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे हे आहे. म्हणजे फक्त आत्मिकरित्याच ते गरीब किंवा कंगाल नाही, तर जगिकरित्याही ते काय आहे? गरीब आणि कंगाल आहे. म्हणून तो त्यांना फक्त आत्मिक माननाच नाही, तर जगिक अन्नही तो दिलेला आहे. बघा, आत्मिक माननाच नाही, तर तो जगिक अन्न देखील त्यांना दिलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बायबल मध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत. ज्या वेळेला येशू लोक समुदायाला मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी कुष्ठाने भरलेला एक मनुष्य त्याच्याकडे येतो आणि तो त्याला हाक मारून त्याच्याकडे दयेची याचना करतो. येशू त्या कुष्ठाला बघून बायबल म्हणते त्याचं अंतःकरण कळवळीने भरलेलं आहे. काय केलेलं आहे? कळवळीने भरलेलं आहे. आणि तो त्याच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श करून त्याला काय केलेलं आहे? आरोग्य दान दिलेलं आहे. पुन्हा आपण बघतो, नाईन नावाची एक विधवा आहे आणि तिचा नवरा तर नाही, विधवा म्हटल्यानंतर तिचा नवरा नाही, परंतु तिचा एकुलता एक मुलगा देखील काय झालेला आहे? मेलेला आहे. आणि ती ज्या वेळेला रडत असते तिचं दुःख येशूला जाणवतं आणि येशू तिला आश्वासन देत नाही, तर तो स्वतः तिच्या मुलाला जिवंत करून त्या मुलाला काय केलेलं आहे? तिच्या स्वाधीन करतो. बघा, म्हणजेच काय? तो निराधारांना देखील आधार दिलेला आहे.
कारण गरीब म्हटल्यानंतर त्याचं अनेक कारण आहे. मनुष्य पैशानीच गरीब नसतो, तो प्रेमाने गरीब असतो. त्याला आरोग्य नाही म्हणून तो गरीब असतो. दुसऱ्याकडे बघून तो म्हणतो मला कधी असं मिळेल, मी कधी पळेन, मी कधी उड्या मारेन, मी कधी आनंद करेन. आणि येशू अशा प्रत्येकाला तो जीवन देतो. हालेलुया, 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 हालेलुया. तो फक्त स्वार्थ सांगण्यास आलेला नाही, तर त्या स्वार्थेबरोबर तो काय केलेला आहे, जे आत्मिकरित्या दीन आहे त्यांना तो काय करतो, बलाने भरतो. आणि जे जगिकरित्या दीन आहेत त्यांना देखील तो जगिक काय करतो, सर्व आशीर्वादाने भरत आहे. म्हणून तो काय म्हणतोय बघा, योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 6व्या वचनात, योहान 14:6 मध्ये, हालेलुया. हा, येशू त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशू काय म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणीही येत नाही. बघा, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणीही येत नाही. म्हणजेच या जगामध्ये विजयी जीवन जगण्याकरिता किंवा या जगामध्ये स्वर्गीय जीवन जगण्याकरिता येशू हा एकच मार्ग आहे. येशू हा एकच मार्ग आहे, हेच बायबल आपल्याला सांगते. आणि सत्य हा फक्त येशू आहे. सत्य हा फक्त येशू आहे. जेव्हा आपण त्यानं दाखवलेल्या मार्गावर त्या सत्याला स्वीकारून चालतो, त्यावेळेला जीवन आपोआप प्राप्त होतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, जीवन आपोआप प्राप्त होतो. फक्त त्या सत्याला स्वीकारणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्या सत्याला स्वीकारतो प्रियानो, आणि त्या सत्याला स्वीकारणं म्हणजे काय, प्रभू येशूवर विश्वास ठेवणं. त्या सत्याला स्वीकारणं म्हणजे काय, प्रभू येशूवर विश्वास ठेवणं. आणि जेव्हा मी विश्वास ठेवून त्या मार्गाने चालतो, त्यावेळेला मला आपोआप जीवन मिळते, आपोआप जीवन मिळते. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, अजून एक वचन आपण वाचूया, लूक शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय 21 वचन. लूक 12 आणि 21. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. तो तसाच आहे. काय म्हणते, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवाविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच करीतो. तर ह्या ठिकाणी आपण बघतोय एक द्रव्य लोक व श्रीमंत मूर्ख मनुष्य म्हटलेला आहे. कारण जेव्हा आपण या जगाच्या मागे पळतो, हे जग काय आहे, मृगजलासारखं आहे. मृगजल म्हणजे माहितीये, हॅलो, किती लोकांना माहितीये? भरपूर लोकांना माहिती नाही. हालेलुया, हालेलुया. मृगजल म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण सरळ रस्त्यावर जर पाहिलं, कुठं तरी लांब पाहिलं, तर आपल्याला काय दिसतंय, पाणी असल्यासारखं दिसतंय. वास्तविक ते पाणी नाही आहे.
आणि हरणाला काय वाटते, ते पाणी आहे म्हणून ते थापा टाकत धावत 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 असते. आणि जसजसं ते धावत असे जसं ते लांब लांब आहे. तसं प्रियानो, आपण देखील बघा, आज या जगामध्ये इतकं रमलेले आहोत, इतकं ह्याच्यामध्ये गुंतलेले आहोत की आपण फक्त या शरीराची आणि मनाची तृप्ती करण्यामागे आपण पळत असतो, परंतु आत्म्यापासून आपण लांब जात आहोत. आणि जर आपण आपला आत्माच गमावला तर आपण काहीच मिळवलं नाही. हेच बायबल आपल्याला सांगते. जर आपण आपला आत्माच गमावलेला आहे तर आपण या जगामध्ये काहीच मिळवलेला नाही. म्हणून प्रियानो, देवाशी एकरूप राहिलं तर आत्मा जर तृप्त आहे तर सर्व आपोआप जगिक सर्व गोष्टी मिळते. म्हणून येशू या जगात असताना मत्ते 7:33 मध्ये म्हणतो, प्रथम स्वर्गाचं राज्य आणि नीतिमत्व मिळव, बाकी सर्व आपोआप मिळेल. आपण उलट प्रयोग करत असतो. प्रथम आपण सगळं मिळवतो आणि नंतर आपण काय करतो, आत्म्याच्या मागे लागतो. बरोबर आहे ना? हालेलुया, 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 हालेलुया. आपण विसरून जातो आपल्याला हे सर्व कोण दिलेलं आहे, आपण कोणामुळे आहोत हे विसरतो. तर ह्या ठिकाणी बघा, येशू म्हणतो जीवन, सत्य आणि मार्ग मीच आहे. मी एक साक्ष काल ऐकत होतो आणि ते तुम्हाला मी तुमच्या समोर आणतो. हालेलुया, हालेलुया. खूप महत्वाचं साक्ष आहे. एक लेकरू आणि ख्रिस्ती कुटुंब आहेत, विश्वासात आहे आणि तिचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. अलीकडं तिचा मिस्टर जो आहे, तिचा नवरा, तो काही चुकीच्या मार्गात चालत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप खटके उडायला लागले. आणि त्या मुलीनं, ती स्टाफ नर्स आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तिचा नवरा तिचा सर्व पगार काढून घेतो. इवन ते एटीएम जे कार्ड आहेत ते देखील तो काढून घेतो आणि बँकेमध्ये देखील त्याचाच नंबर आहे. ज्या वेळेला पगार बँकेत येतो आणि ती बँकेतनं जर काढली तर ते जे मेसेज आहे बँकेचं त्याच्या फोनवर जातो. आणि ती जेव्हा कामाला जाते, ती एकदा रडत मला सांगत होती की त्या ठिकाणी जाताना फक्त जाण्या एवढंच पैसे देतो बसला, आणि तिला चहा पिण्यासाठी म्हणा काय, कारण स्टाफ मध्ये असल्यानंतर काय होते, कधी कधी एखादं स्टाफ आपल्याला चहा प्यायला नेतो आणि आज त्या स्टाफनं मला चहा प्यायला नेलं तर मला उद्या काय केलं पाहिजे, त्या स्टाफला देखील मला चहा देणं भाग आहे. तिच्याकडे पैसेच नसते, त्यामुळे ती स्टाफ बरोबर चहा प्यायलाही जात नाही आणि त्यामुळे स्टाफ देखील तिच्या विरुद्ध आहेत. ही स्वतःला काय समजते, आमच्या बरोबर मिसळत नाही, आम्हाला बोलवलं. वास्तविक तिचा इंटरनल प्रॉब्लेम हा आहे. कधी कधी तिला ड्युटीवरून निघताना जर उशीर झालं, कारण गव्हर्नमेंटचं भरपूर काम असतात, ऑनलाईन काही गोष्टी लोड करायचं असते आणि हिला जरा कॉम्प्युटर माहिती असल्यामुळं तिच्यावरती सगळं बोजा टाकतात, कारण सगळेजण विरुद्ध आहेत. ती कोणाबरोबर मिसळत नाही, वास्तविक ती मिसळत नाही. तिला भीती काय, आज जर मी कोणाबरोबर जर चहा प्यायला गेलो तर उद्या त्यांना देखील मला पाजायला पाहिजे, किती दिवस मी पेणार आहे. त्यामुळे ती काय करते, त्या गोष्टीला अवॉइड करते आणि ते लोकांना काढते. हिला खूप गर्व आहे, ही जरा जास्त शानी आहे म्हणून, स्वतःला लय हुशार समजते, असं तसं हे ते म्हणून तिला वाळीत टाकल्यासारखे टाकतात. आणि जर उशीर झालं तर बस जर चुकलं तर तिला खूप प्रॉब्लेम येतो. आणि जर ती उशिरा आलं तरी इथं नवरा काय करतोय, भांडायला चालू करतो आणि खूप त्रास झाला.
आणि ती नेहमी मला सांगायची, मी तिला एवढंच सांगायचं, बेटा तू निवडलीस, तुझी ती चॉईस होती आणि त्याला शेवटपर्यंत नेणं तुला गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे, असला जेव्हा नवरा मिळतो किंवा असली जेव्हा बायको मिळतोय, देवाने दिलेला हा क्रूसखांब आहे. हालेलुया. आणि त्याला घेऊन आपल्याला चालायला पाहिजे. आणि जेव्हा तो विश्वासाने चालेल, देवबाप कधी तो क्रूसखांब तुझ्या खांद्यावरनं काढून घेईल तुलाही माहिती नाही. त्यासाठी तुला आनंदाने ते स्वीकार आणि देवाबरोबर एकरूप हो आणि प्रार्थना कर. काल तिच्या तोंडून ऐकायला मिळालं, ब्रदर मी नेहमी तुमच्या माग देखील मी तुम्हाला खूप बोलले, तुम्हाला शिव्या देखील दिले, मला क्षमा करा. हालेलुया. म्हणजे असं मला रोजच मिळते, त्यामुळे मला काही वाटत नाही. हालेलुया. 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 खरं तुला सत्य हे कोणाला आवडत नाही आणि कोणी स्वीकारत नाही. आता ते स्वीकारत नाही ते त्यांचं प्रॉब्लेम आहे, माझं प्रॉब्लेम नाही. हालेलुया. माझं प्रॉब्लेम काय आहे, मला सत्य सांगायचंय, नाही सत्य सांगितलं तर मला खूप मोठा प्रॉब्लेम त्याच्याकडे आहे, म्हणून मी त्याला घाबरतो. हालेलुया. 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 आणि ती मधी या गेल्या महिन्यामध्ये खूप प्रॉब्लेम झालं आणि ती एक दिवस पुन्हा मला फोन करून सांगितली, ब्रदर मी तुम्हाला सांगणार नव्हतो, तुम्हाला काय सांगायचं प्रत्येक वेळेला, आणि पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मी कोणाला सांगणार, आणि तुम्हाला सांगितलं तर बरं वाटते. घरची लोक देखील मला आता टाकलेत, आई बापाने देखील, तू केलीस तुझं तू निस्तर, आम्हाला काही सांगू नकोस, आणि तुम्हीच माझ्यासाठी आई आणि बाप आहात, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला समजून घ्या. बेटा सगळं ऐकून घेतलं. ती म्हटली मला असं वाटते आत्महत्या करावं. मला चांगली गोष्ट आहे म्हटलं, कारण देवाने एवढं सुंदर जीवन दिले तुला, आत्महत्या करण्यासाठी तुला कळतं आत्महत्या केल्यानंतर तू पूर्ण मोकळ होशील, आत्महत्या केल्यानंतर तू भटकत राहशील, अतृप्त आत्मा होईल. देवाने तुला सुंदर जीवन दिलेलं आहे आणि देवाने तुला आधू जीवन दिलेलं नाही. तू एक स्टाफ आहेस. तुला नाही नाही म्हटलं तरी 50,000च्या वर तुला पगार मिळते आणि तू स्वतःला अधू का समजतेस? काय मिळून माझ्या हातात काहीच राहत नाही. मी तिला म्हटलं मी तुला जे सांगितलं ते केलीस का? प्रार्थना करतेस? कसं मी प्रार्थना करू? हे बी बरोबर आहे, हे बरोबर. कसं मी प्रार्थना करू? कारण मन जर अस्वस्थ आहे तर आपण परमेश्वरावर एक होऊ शकत नाही. मी म्हटलं कसं करू हे पडण्यापेक्षा कसंही करून करणंच भाग आहे. मी त्याला एक उदाहरण दिलं. ज्या वेळेला तुझी बस चुकते आणि तुझ्याकडे दुसरं काहीच नाही, त्यावेळेला तू काय करतेस? तिथंच बसतेस? तू चालण्याचा प्रयत्न करतेस आणि चालत चालत कोणीतरी देव तुझ्या मदतीला आणतो आणि त्यांनी तुला लिफ्ट देतात. त्या लिफ्टनं तू काय करतेस? पोचतेस. त्या लिफ्टने तू पोचतेस. तर हे जे आहे, जे तू केलीस अगदी त्याचप्रमाणे तुला प्रार्थना हे करणं गरजेचं आहे. पण अनेक वेळेला तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही कुठंतरी बाहेर गेलेला आहात आणि काम करत थकलेला आहात आणि या लागला आणि तिथं तुम्हाला बस नाही का चालत यायचंच आहे, किंवा घरी आल्यानंतरही तुम्हाला काम करायचं, किती थकलेला असाल ते करणं भागच आहे म्हणून करतायच ना. थांबत थांबत का होईना तुम्ही काम करताय, थांबत थांबत का होईना तुम्ही चालत येताय. प्रार्थना देखील अशीच आहे. आत्मापासून तुम्हाला वेखळ करण्यासाठी सैतानाची योजना असते, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम काही कसे असू तुम्ही बसायच त्याच्या चरणी आणि करत राहायचं. तुम्ही त्याच्या चरणी बसून करायला सुरुवात केला
कधी तुमचा थकवा जाईल, कधी तुमचं मन त्याच्याबरोबर एक होईल हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्ही बसण्याआधीच हात्यावर जर टाकला तर तुम्ही काही करू शकणार नाही. हॅलो, मी यातून गेलेला आहे, मला माहिती आहे. तुम्हाला बसायचं आहे तिथे जाऊन, त्याच्या चरणी बसायचं आहे. प्रभू मी तुझ्या चरणी आले आणि तू मला आपल्या जवळ घे. आणि बघा आपोआप त्या सर्व गोष्टी करतात. आणि प्रियानू, काल तिचा फोन होता आणि तिचा आवाज ऐकून माझ्या लक्षात आलं ती खूप खुश आहे. म्हटलं बाळ येशू जन्मलेला दिसतोय बेटा. हालेलुया. आणि मग ती मला सांगू लागली, कारण ती जसं साबतच्या प्रार्थनेला यायला सुरुवात झाली तसं तिच्यामध्ये देवाने परिवर्तन आणलं. आणि आता ती म्हणते मला कशाचीही अपेक्षा नाही, मला फक्त मी आणि माझा देव असेल तर बस झालं. आणि आता तिच्या घरातलं भांडण निवळलेलं आहे. तिचा नवरा तिचा ऐकतोय. ओय. आणि सगळ्यात महत्वाचं मी इनडायरेक्टली सांगतो, नवऱ्याला कसं हाताळायचं पवित्र आत्म्याने तिला बुद्धी दिली. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण तुम्ही जेव्हा अरे म्हणाल तर ते कार्य होतोय. बरोबर. तुम्ही जर अहो म्हटला मग ते वेगळंच होते, अहोच होते की नाही. आणि आता वातावरण सगळं बदललेलं आहे. आणि आता ती म्हणते मी खरोखर ब्रदर त्यावेळेला तुमचं काय ऐकलो नाही. मी म्हणलं माझं नाही, तो पवित्र आत्मा तुझ्याशी बोलत होता. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपण ऐकत नाही. म्हणून येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. त्यानं दाखवलेल्या मार्गावर जेव्हा मी विश्वासाने चालतो, त्या सत्याला मी स्वीकारतो, मला सार्वकालिक जीवन मिळेल. कारण मनुष्याला वाटते मी उद्याचं भविष्य घडवू शकतो, मी घडवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी या दुसऱ्या वचनात तो सांगतो की जो हा लोभी श्रीमंत व्यक्ती आहे त्यानं काय केलेलं आहे की त्याच्या रानामध्ये जे काही अधिक काय म्हणतात त्याला पिकलेलं आहे किंवा त्या वर्षामध्ये त्याला अधिक जी प्रॉफिट झालेला आहे, तो म्हणतो ही सर्व मी जी जुनं कोठारे आहे ते पाडून त्या ठिकाणी मी नवीन कोठारे बांधेन आणि त्यामध्ये सर्व काही साठवून ठेवी. मला काम बिम करायचं काय गरज नाही, मी सुखात जगेन. आणि त्यावेळेला स्वप्नात येऊन त्याला म्हणते अरे मूर्खा, आज रात्री जर तुझं जीवन मागून घेतलं तर तू काय करणार आहेस. म्हणून प्रियानो, या पृथ्वीवर जे काही साठवते ते नाशवंत आहे, त्या स्वर्गात जे काही साठवते ते काय आहे सार्वकालिक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे समजून घ्या. आणि आज जर बघितलं प्रत्येक माणूस या मूर्ख मनुष्यासारखा आपण धावत आहोत, मृगजलासारखं. कधी बोलवणं येईल आपल्याला माहित नाही, कधी बोलवणं येईल. जे मी या जगामध्ये साठवतो किंवा या जगामध्ये मी त्याला मिळवलेला आहे, त्याचा उपभोग भोगण्यासाठी त्याचा आशीर्वाद मला मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी बायबल आपल्याला हे स्पष्ट म्हणते आपण सर्वजण त्याच्याशिवाय काही नाही. तो आहे तरच मी आहे. म्हणून तो काय म्हणतोय बघा, आपण पुन्हा मत्ती त्याचा 19वा अध्याय काढूया.
मत्तेयाचं 19वा अध्याय आणि 16वं वचन बघा. मत्ते 19 आणि त्याचा 16 वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? जर तुम्ही हे 22 पर्यंत वाचला तर तुमच्या लक्षात येईल. एक श्रीमंत मनुष्य, तो अतिशय श्रीमंत आहे आणि ईश्वर जवळ म्हणतोय, मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मला काय केलं पाहिजे? मग येशू त्याला सर्व नियमशास्त्र सांगतो. आता या माणसाचं जेव्हा मी वाचतोय प्रियानो, मला या माणसाचं खूप दुःख वाटते, खूप दुःख वाटते. त्याचं कारण काय आहे? तो म्हणतो, मी लहानपणापासून हे सर्व करत आहे. म्हणजे लहानपणापासून तो त्या सर्व गोष्टी चालत आहे. आज अनेक अशी ख्रिस्ती आहेत की सर्व अगदी काय म्हणतात, नियमाने आज्ञा पालन केल्यासारखं रविवारी चर्चला येणार न चुकता, दशांश देणार न चुकता, दानार्पण देणार न चुकता, उपकार स्तुती करणार न चुकता, रोज कौटुंबिक प्रार्थना करणार न चुकता, बायबलचं एखादं प्यारा वाचणार न चुकता. बघा, आठवड्यातून एकदा उपवास करणार न चुकता किंवा 2दा उपवास करतील न चुकता, सर्व करतील. आज अनेक अशी ख्रिस्ती आहे, सर्व करतील, पण तो ख्रिस्ताना जे हवं आहे, ख्रिस्त काय आहे हेच त्यांना माहित नाही, हेच त्यांना माहित नाही. खरं हे सर्व करून देखील काहीतरी कमी आहे आणि त्यांच्यामध्ये ती परिपूर्णता येत नाही. आणि त्याचं कारण काय आहे की देवाची अपेक्षा आपल्याकडून काय आहे हे समजणं गरजेचं आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात, इज अ गॉड ऑफ जेलस. बघा, तो देखील खूप काय आहे, ईर्ष्यवान परमेश्वर आहे. म्हणून 10 आज्ञेमध्ये तो स्वतः आपल्या हाताने लिहिलेला आहे, माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावा. याचा अर्थ काय? तो प्रथम स्थान आपण त्याला दिलं पाहिजे, प्रथम स्थान. एखादं जेव्हा आई आपल्या मुलावर प्रेम करते, ते मूल आपल्या आईला सोडूनच राहत नाही, खूप आई त्याची काळजी घेते अगदी. आणि तो मूल काय असते, आपल्या आईच्या त्या ह्याच्यामध्ये इतकं, म्हणजे आई इतकी प्रोटेक्टेड असते त्या मुलासाठी, ते मूल आपल्या आईला सोडून राहू शकत नाही. त्या आईला देखील त्या मुलाची सारखं चिंता असते आणि त्या मुलाला सोडून मात्र कुठं जात नाही. असे असतात काय? आपला देव तसा आहे आपल्या बरोबर, आणि त्याची इच्छा आहे आपण देखील त्याला सोडून राहू नये. आणि ते मूल देखील बाबा आई नाही दिसली तर रडायलाच चालू करते. आईच पाहिजे प्रत्येक गोष्टीला, आई दिसलं पाहिजे, आई समोर राहिलं पाहिजे, आई उचलून घ्यायला पाहिजे, आई त्याला चारायला पाहिजे, कुठेही जाताना आई त्याच्या बरोबर पाहिजे. त्या मुलाला देखील देवाची इच्छा आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे. आणि अशा मुलांच्यासाठी बघा, आई सर्व काही करते, सर्व काही करते. मी काय आईला बघितलेलं आहे की त्या मुलाला गोड आवडते म्हणून त्या मुलासाठी सर्व गोड पदार्थ करत असते, फक्त मुलासाठी, कारण मुलग्याला आवडते. तो शाळेला जाऊन आला तर गोड मागतोय म्हणून त्याच्यासाठी गोड करायचं, त्याच्यासाठी सर्व काही, लाडू असू दे, हे असू दे, ते असू दे, सर्व त्या मुलासाठी करायचं, मुलाच्या आवडीच. का? कारण ती त्या मुलावर प्रेम करते. परमेश्वर तसंच प्रेम आपल्यावर करतो, त्यापेक्षा अधिक करतो प्रेम. आणि आपण देखील त्याच्याकडेच येऊन मागितलं पाहिजे, ही त्याची इच्छा आहे. आणि ज्या वेळेला हा सर्व काही आज्ञेचा पालन करतो, आज्ञेचा पालन करतो, बघा
आणि तो येशूला म्हणतो, हे सर्व मी लहानपणापासून करतो. येशू त्याच्याकडे निरखून बघतो. एवढं सगळं प्रामाणिक असताना मग त्याच्या जीवनामध्ये अपूर्णता काय, का सार्वकालिक जीवन नाही? परंतु हे सर्व करत असताना त्याचं जे खरं जे अडकायला पाहिजे तिथं अडकलेलं नाही, कुठंतरी वेगळीकडे अडकलेला आहे. म्हणून तो बायबलमध्ये म्हणतो 21व्या वचनात, तो काय म्हणतो, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये, माझ्या मागे. आणि 22 वचन म्हणतं, पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण तिची मालमत्ता पुष्कळशी होती, पुष्कळशी होती. पण हे खूप महत्वाचं आहे की त्याचा जीव त्या संपत्तीमध्ये अडकलेला होता. तर एक लक्षात ठेवा, ही संपत्ती कोणापासून आलेली आहे? काही मूर्ख लोक तुम्हाला असं मार्गदर्शन करतात, मला माहिती नाही, ते म्हणतात तुम्ही गळ्यात सोनं घालायचं नाही. सोनं काय आहे? बायबल मध्ये ही बरकतीचं साधन आहे. येशूच्या जन्माला जे 3 ज्ञानी आले त्यातला एक सोनं घेऊन आलेला होता. सोनं बरकतीचं साधन आहे, सोनं प्रतिष्ठेचं साधन आहे. जर तुमच्याकडे जी संपत्ती येते ती परमेश्वर तुम्हाला देतो, कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही त्या परमेश्वराशी लेकर आहात. तुमचा परमेश्वर कोण आहे? तो राजा आहे. तर तुम्ही राजकुमार आणि राजकुमारी आहात. पण ही संपत्ती त्यानं तुम्हाला दिलेली आहे. या संपत्तीला तुम्ही आपलं सर्वस्व समजू नका. ज्यानं तुम्हाला दिला त्याला तुम्ही तुमचं सर्वस्व समजा, हे येशू म्हणत आहे. जर तो ते सर्व दिला असता तर तो काय गरीब झाला असता? अधिक श्रीमंत झाला असता, अधिक श्रीमंत झाला. पण अनेक वेळेला सुरुवातीला आपण बघितलो मूर्ख लोभी माणूस, तसा हा देखील श्रीमंत काय आहे? तो मूर्ख आहे. आणि आपण मी सर्व मूर्ख आहोत बघा, फक्त जगाच्या मोहामध्ये आपण पडलेलो आहोत. अनेक लोक म्हणतात काम केल्याशिवाय काय मिळणार आहे का? काम केल्याशिवाय प्रार्थना करून काय सगळं मिळते का? पोट भरते का? हॅलो, एकदा करून बघा प्रामाणिकपणे, भरते का नाही? कारण तुमचा परमेश्वर कावळ्याच्या तोंडाने एलियाचं पोट भरतोय. कावळ्याचं चोच किती आहे बघितलाय? किती मोठा तुकडा तो घेऊन जाऊ शकतोय. त्याच्या चोचीनं तो जर एलियाचा पोट भरतोय तर तो आपल्याला निराधार सोडणार आहे का? बघा, तो देतो. तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. त्याला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आणि आज बायबल हे सांगत आहे. आणि येशू यासाठीच आलेला आहे की तुम्हाला या सगळ्या बंधनातून सोडवण्यासाठी. तर त्या बंधनामध्ये अडकून तुम्ही देवाचा आशीर्वाद गमावलेला आहात. अजून एक वचन आपण वाचूया, याकोबाचं पत्र आपण काढूया आणि त्याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन बघा. याकोबाचं 2रा अध्याय आणि 5वं वचन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका, लोक दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारिस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? प्रश्नचिन्ह आहे. बायबल का म्हणते? माझ्या प्रिय बंधूंनो ऐका, लोक दृष्टीने जे दरिद्री आहेत
त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास व जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारिस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. आज जर आपण बघितलं प्रियानो, आपण सर्वजण या स्वार्थीपासून लांब होतो. जसं त्या लेखनाचं मी उदाहरण दिलं, जे स्टाफ आहे आणि जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं की तिला वाटलं काम मी करतोय, मी एवढा मिळवतोय, म्हणजे मी काय आहे, परिपूर्ण आहे, मला कोणाची गरज नाही. परंतु तिच्या जीवनामध्ये सर्व जगिक आहे, परंतु तिचं स्वतःच म्हणून काहीच नाही. जेव्हा ती परमेश्वराबरोबर एक होते त्यावेळेला ती काय झाली, स्वर्गाचं वारीस झाली. आणि स्वर्ग काय आहे, आपण नेहमी एक कोरस म्हणतो, स्वर्ग अशी सुंदर जगा जहा पाप नाही, शाप नाही, अकाल नाही आणि भूक नाही. तिची सर्व भूक संपली तिथं. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आपण येशू जवळ येतो तो आपल्याला हा ज्ञान देतो. ही खरी स्वार्थ आहे. जीवन काय आहे हे समजते आणि आपण काय करतो, जे आपण त्याच्याकडनं प्राप्त करतो त्यावर विश्वास ठेवून चालतो, त्यावेळेला आपण या जगामध्ये विजयी जीवन जगतो, विजयी जीवन जगतो. या जगाचा अधिपती आपल्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. आता तुम्ही काय प्रत्येक वेळेला रडत राहाल, आज माझा नवरा बघत नाही, आज माझी मुलं बघत नाही, आज माझी बायकोच अशी आहे, आज माझी बहीणच अशी आहे, आज माझा भाऊच असा आहे. बघा, या शेजाऱ्याने असं केलं, फक्त आपण दुसऱ्याला दोष देत बसतो. जेव्हा आपण आत्मचिंतन करतो, मी स्वतः त्याच्यापासून किती जवळ आणि किती लांब आहे, आणि मी जर त्याच्या जवळ आहे, मला कोणाची गरजच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो कसा ठेवेल, कसा नेईल, तो त्याला माझी काळजी आहे. बघा, एक कोडुली होऊन या ठिकाणी मंगळवारी एक वृद्ध व्यक्ती आलता आणि त्याला दुसरी लोक म्हणायला लागले की तुम्ही जाऊन तुमचं प्रॉब्लेम सांगा, हे करा. मला सगळं उत्तर मिळालं संदेशातून आणि आजपर्यंत त्यानं मला सांभाळत आणलेलं आहे, याच्या पुढेही तो मला सांभाळत देणार. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद वाटला. हालेलुया. हा विश्वास. आता त्याला कोणकोणत्या प्रॉब्लेम मधून सांभाळले देव, हे त्याला आणि देवालाच माहिती. म्हणलं आज पण एवढा मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून सांभाळला, ह्यातही तो मला बाहेर काढलेला आहे. हा विश्वास पाहिजे. कारण जेव्हा विश्वास आहे तिथं चिंता नाही प्रियानो. कारण का, तिथं भीती नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि दुसरी गोष्ट काय म्हणते की तुम्हाला सर्व प्रकारच्या बंधनातनं तो मोकळा करतो. तुम्हाला सर्व प्रकारच्या बंधनातनं तो काय करतोय, मोकळा करतो. आपण एक वचन वाचूया, योहान शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आपण काढूया. तुम्ही जर त्याच्या बरोबर आहात आणि तो जर तुमच्यामध्ये आणि तुमच्या बरोबर आहे, तर प्रियानो, बंधन कोणती असू दे, तो तुम्हाला त्या बंधनातनं सोडवतो. या ठिकाणी 8 आणि 34 हे वचन बघा. 8 आणि 34. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करीता. येशू काय म्हणतोय, मी पित्यापासून जे पाहिले ते मी तुम्हाला बोलतो आणि तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करीता. हालेलुया, 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 हालेलुया. सॉरी, आपण 34वा वचन वाचूया. 34. हा काय म्हणतो बघा,
येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. प्रियानो, जेव्हा आपण परमेश्वराचं ऐकत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आपण परमेश्वराविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध काय करतो? पाप करतो. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. आपल्याला उधळापुत्राचं उदाहरण माहिती आहे. जेव्हा तो ऐकत नाही, बापापासून वेगळा गेला म्हणजे पाप केला, आणि त्याचं वेतन काय मिळालंय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणून येशू या ठिकाणी आज स्पष्ट म्हणत आहे की जो कोणी पाप करतो तो पापाचा काय आहे? दास होतो. म्हणून आपल्यामध्ये जे स्वभाव आहे, हट्टीपणा, मीपणा, गर्विष्ठपणा, अहंकारीपणा, अपस्वार्थी भावना, क्रोध, संताप, ईर्ष्या, मत्सर, हे सर्व सोडा. जोपर्यंत त्या गोष्टी सोडत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वरा बरोबर एक होऊ शकत नाही. आपल्याला कोणाचा दास म्हणून राहायचा आहे? परमेश्वराचा दास म्हणून राहायचा, सैतानाचा नाही. आपण काय करतोय? पापाचा दास म्हणजे सैतानाचा दास. पाप आपल्याला कोण करायला भाग पडतो? सैतान करायला भागतो. म्हणून आपल्याला देवाचं ऐकायचं आहे आणि देवाबरोबर चालायचं आहे. आपण स्तोत्र 146 आणि 7 वचन बघूया. स्तोत्र 146 आणि 7 वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा, तो काय म्हणतोय बघा. 146 आणि 7 वचन. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो, भुकलेल्याला अन्न देतो. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो. आज तुम्हाला न्याय निवाडा करायची गरज नाही. जो कोणी तुमचा छळ करतोय, जो कोणी तुमच्याशी जे काही वागतात, वेट अँड वॉच, धीर धरा. परमेश्वरावर जर तुमचा विश्वास आहे, तुमच्या डोळ्यासमोर तो सर्व न्याय निवाडा करेल. आणि जे भुकेलेले आहे त्यांना काय करतो? अन्न देतो. पुढे काय म्हणते? परमेश्वर बंदीवानास मोकळे करतो. परमेश्वर बंदीवानास मोकळे करतो. आज या जगाचा अधिपती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात बंधनात टाकायचा प्रयत्न करेल. गरिबी, तुमच्या आरोग्यामधून, व्याधीमधून, अनेक प्रकारे या सर्व प्रकारच्या बंदिवानातून तुम्हाला कोण मोकळ करेल? येशू मोकळ करेल. आणि म्हणून आज येशू म्हणतो की येशूचा जन्म या ठिकाणी होण्यामाग काय आहे? तो जेव्हा तुम्हाला ही स्वार्थ कळाली आणि तुम्ही आत्म्याने जर मजबूत झाला, प्रियानो, तुम्ही जगिकरित्या देखील मजबूत व्हा. जगिकरित्या देखील मजबूत व्हा. म्हणून प्रत्येक ख्रिसमस जे आहे आपल्याला हे स्मरण करून देते की मी ख्रिस्ताबरोबर किती आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये आहे का? ख्रिस्त माझ्या कुटुंबामध्ये आहे का? ख्रिस्त माझ्या कामामध्ये, व्यवसायामध्ये आहे का? आणि जर तो आहे तर मी कुठं होतो आणि आज मी कुठं आहे आणि उद्या मी कुठं जाईल ही आपल्याला प्रगट करतो. प्रियानो, या गोष्टी प्रगट होतात बघा. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. पण जेव्हा आपण त्याच्या बरोबर आहोत, जोपर्यंत आपल्याला वचन माहिती नाही बघा, जोपर्यंत आपण स्वार्थ ऐकलेली नाही तोपर्यंत आपण काय आहोत? अंधाऱ्यात आहोत, दुःखात आहोत. जेव्हा आपल्याला स्वार्थ आपल्या कानावर आली आणि तो स्वार्थ काय झालं? तो आपल्या आत्म्याचा
आरशाप्रमाणे आपल्या समोर उभा राहतो. आणि जेव्हा आपल्याला कळते मी कुठं चुकलेलं आहे, काय चुकलेलं आहे, ते जेव्हा आपण बरोबर करायला जातो त्यावेळेला काय होते, आपोआप आपलं जीवन सर्व बरोबर होत जाते. आपला संसार बरोबर होते, आपला व्यवसाय बरोबर होते, आपलं काम बरोबर होते आणि सर्व काही बरोबर होते. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, येशूचा जन्म अतिशय महत्वाचा आहे. बघा, त्याचं होण्याचं कारण तुम्हाला समजलेलं आहे. तर आज आपण डोळे झाकून मनन करूया की येशूचा जन्म माझ्यामध्ये आधी झालेला आहे का. आणि मग तुम्ही आत्मचिंतन करा, येशूचा जन्म माझ्या कुटुंबात आहे का. तर बायबल म्हणते ईश्वर विश्वास ठेव तुझा आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. कारण जेव्हा तुमचं तारण झालेलं आहे, आज तुमचं कर्तव्य आहे तुम्ही ती स्वार्था तुमच्या मुलांना देणं, तुमच्या प्रियजनांना देणं, तुमच्या नातेवाईकांना देणं. आणि नंतर ती तुमच्याकडे बघून ती स्वार्था आपोआप दुसऱ्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल. म्हणून आज आत्मचिंतन करून बघा की मी जो आशीर्वाद, जो अभिषेक मला मिळाला, आज त्याची स्वार्था मी कितपत माझ्या मुलांच्या पर्यंत, माझ्या कुटुंबापर्यंत या गोष्टी स्वार्था दिलेला आहे का. कारण आज तुम्ही धनवान आहात, तुमची लेकरं गरीब आहेत. त्याचं कारण प्रियानो तुम्ही आहात. कारण येशू काय म्हणतो, माझ्यावर देवाचा आत्मा आलेला आहे दिनाच स्वार्था सांगण्यास. मी माझ्या मुलांना कधी संडे स्कूल साठी त्यांना लहान असतानाच प्रवृत्त केलेलं आहे का. मी कधी त्यांच्या बरोबर बायबलचं वाचन करून गोष्टी रूपात त्यांना कधी बायबल शिकवलेलं आहे का. मी कधी कौटुंबिक प्रार्थनेत बसून त्यांना देखील त्या प्रार्थना करण्यासाठी पुढाकार दिलेला आहे का. कारण जो कुटुंब एकत्र प्रार्थना करतो ते कुटुंब नेहमी एकत्र राहते आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. आज आम्ही नवरा बायको कधी देवाने आम्हाला दोघांना एक केलेलं आहे. आम्ही शरीराने जरी वेगळं असलो तर आत्मेने एक आहोत. एका मनाने कधी आम्ही प्रभूच्या चरणी जाऊन काही मागितलेलं आहे का. असं तुमची वैयक्तिक एकत्र दोघांचं प्रार्थना आहे का. या सर्व गोष्टींचं आत्मचिंतन करा. आणि जर तुम्ही केलेला नसाल, आत्ताही वेळ झालेला नाही. आत्ताही तो वेळ गेलेला नाही. प्रियानो, पश्चाताप करा. आजपासून प्रभूला वचन द्या, तो दाखवलेल्या मार्गात मी चालेन. जे सत्य आहे प्रभू तुझ्यापासून आलेलं ते स्वीकारेन आणि त्याच मी माझ्या जीवनामध्ये आचरण करेन. माझ्या कुटुंबात आज ती स्वार्था सांगून त्यांना देखील तुझ्या आत्मेने आचरण करण्यास भाग पाडेल. हे आत्मचिंतन करा आणि प्रभू समोर सर्व समर्पण करा. ನೀ ಬಾಹಾರತಿ ಊರದಲ್ಲಿ ಹಾರದ ಹಾಲಲ್ಲಿಯ ಜೀಸಸ್ ಹಾಲಲ್ಲಿಯ ಹಾಲಲ್ಲಿಯ